हे बघा भावांना, बिबुल्या काही एवढ्या खाल्ल्या मी. आता झाली आता संध्याकाळ आता. आणि सुदीपा कसा जबरदस्त वाटून राहिला. सुमित्रा तिकडून काहीतरी विचारला. दुपारी टाकल्या, आता संध्याकाळ झाली. कांद्याचा पाला चक्कर चालली. हम्म कणिक नाही आहे पोळ्या करायला. चाललो आम्ही घराकडे. आलो आता आजीच्या घराकडे. आजी येत आहे उभी म्हणजे आता हे घोगऱ्या तिकडे सुमित्रा चालू आहे स्वयंपाक बघा. तिकडे सुमित्रा आता घोगऱ्या 5-6 घंटे याने शिजवल्या. बाबा आता आणलं का हे? हो झालं मग लई सापडल्या. आपल्यातला वा आणल्या आता बापन बकऱ्या बांधताय. आता सुमित्रा बकऱ्या मोर झालं पण जमलंच नाही. सुमित्राला कॅमेरा पकडतच नाही आला. ना साबुदाणा नकली आणला तू ना. साबुदाणा गावात आलता तर घेतला. हो नकली आहे साबुदाणा. जळत नाही, राकट होत नाही आणि दातामध्ये पटकन फुटते. पावडर बनते, जळत नाही काही नाही. नकली असा पण फेकून देत होता पुन्हा. गेले फुकट पैसे त्याचे. मी खाल्ला रिकामा आत्ता. मग 2-3 का म्हणते 2-3 घासा खाल्ला. नकली आहे साबुदाणा, खाऊच नका. का चाललं बापू? दूध बिबल्या अशाच खाल्ल्या मी कच्च्यालाही. थोड्याशा भाजून टाकतो का बरं वाटल्या नवाईच्या खाल्ल्या तर. हो थोड्याशा का म्हणते चिमल्या होत्या बरे वाटे. लोक घेऊन जाते ते तोडून नाही ठेवून टाकते. लय होत्या चिमून बरे वाटल्या मला. थोड्याशा आहे भाजतो का खाजो भाजू. हे बघा भावांना, बिबुल्या काही एवढ्या खाल्ल्या मी. बिबी आहे आणि ह्या काळाच्या आहे. कच्च्याच खाल्ल्या ह्या. या काळाच्या आहे. काढून भाजून आता बापू. सुमित तिकडे काही कपडे धुताय वाटते. आता झाली आता संध्याकाळ आता. हे बघा गावाकडची संध्याकाळ कशी आहे पा. बकऱ्या मग आणल्या होत्या आत्ताच बापून. कामं धामं करून येत आहे आता गावातून. आजीबाई तिथं बसून आहे आता. का चाललं बा? का चाललं तू? का चाललं? हा इथं बसून आहे आजीबाई. आणि हे बघा सूर्य आपल्या चालला असताना सूर्य. हे बघा किती छान वातावरण वाटते पा. जबरदस्त सुंदर वातावरण. तिकडे शेत आहे आणि सूर्यपा कसा जबरदस्त वाटून राहिला. पाहून घ्या छान सुंदर वातावरण राहते गावाकडचं. त्या बुढीचा व्हिडिओ काढला होता. एकटी तिकडे राहते बुढीचा. तो व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर. सुमित्रा तिकडून काहीतरी आणताय वाटते. पुंजाने फेकायला गेली ती. पाला आहे का तरी. का होते कुठून आणला? विचारला. घोगऱ्यात टाकते का मग ह्या? शिजलं हन नव ते अंदान घोगऱ्या. आता पाहतो शिजले का? हा चेपत आहे आता मस्त. 2-3 झाले ना घंटे आले टाकलेले. मग दुपारी टाकल्या, आता संध्याकाळ झाली. फोडणी द्यायच्या. मग आता काची तयारी चालली वा तुझी? आता लसूण सोलत आहो. हा कांद्याचा पाला आणला. हो मस्त बनलं ना. पाला आणला तर हो ताजा ताजा चांगली चव लागते त्याची. हो दे मग. आता या शिजलेल्या घोगऱ्या इथं काढून घेतल्या आणि हे मडकं सुमित्रानं धुवून आणलं. आता फोडणी देण्यासाठी येतं. आता सुमित्राची घोगऱ्या फोडणी देण्याची तयारी चालली आहे. हे बघा आता मडकं ठेवलं आता चुलीवर. मातीचं मडकं गेलता का बाय ना. धने कांटे आता. आणि इकडे हे काढून घेतलं आता आणलेला पाला. कांद्याचा पाला, लसणाच्या पाकळ्या, टमाटर, अद्रक,
इकडे पुन्हा काहीतरी आहे. हे तिखट मीठ हळद तेल टाकत हा. तेल टाकत आहे आता. कांद्याचा पाला टाकला. कांद्याचा पाला टाकला. लसूण जिरं अद्रक सगळं एका जागी काढला. मळकं असल्यामुळे हळूहळू फिरवायचं. या मळक्यातलं जेवण खाले खूपच टेस्टी लागते भाऊ बहिणींना. जर तुम्हाला हे मळकं घ्यायचं असेल तर इथे दिसणाऱ्या लिंकवर अनेक मळकं अशा तशा गोष्टी जोडलेल्या जाऊन घेऊ शकता. भेद्राच्या फोडी टाकत हा. आता हे भाजी झाली का सुमित्राले कोणत्या बा चक्कीवर द्यायचा आहे. नाही कामधाम आहे आता घाई आहे. तिखट मीठ टाकत हा. तिखट मीठ पण काय लागलं. तिखट मीठ हळद बघा आता होत आहे मस्त. दिल्ली आता फोडणी मस्त. घुगऱ्या टाकत हा. शिजवलेल्या घुगऱ्या. आता परतून आता पाणी टाकत हवा वैरून. आता बनवणारा याले रस्त्या घुगऱ्या. पाणी टाकत हवा. बघा आता तुरीच्या घुगऱ्याची फोडणी आता झाली. आता शिजते आता मस्त थोड्या वेळात. आता पोळ्या मोड्या करायच्या आहे ना. आता चक्कर चालली. कणिक नाही आहे पोळ्या करायला. हो जम दळून. आता दोन ते आमदार आहे का काय रस्त्या नाही. हा बबली पडव का तेथून चला कारण आमदारच आहे. हा एवढं मोठं दर नाही. चार्जिंग कमी आहे. बबली पडव. बापू जा. बापू जा. चलो ग कवड कवर लावले का नाही. कवड नाही लावत. जा पांढरं असते काही सांगतो. हो लावतो लावतो. जा मी लावतो. जा मी लावतो. जात आहे आता सुमित्रा. आता हे बघा आजचा चंद्रमा कसा उगवला. पौर्णिमा आहे का गावात का उद्या आहे का. गेली आता सुमित्रा आता चक्कीवर. हा बहिण आता सुमित्रा गेली. आता पाहतो आता शिजलं का. शिजा हाय थोडं शिजते. अशा प्रकारे बनलं आता हे आमच्या घुगऱ्या. थोडा वेळ ठेवून देऊ का. हो थोडा वेळ ठेवतो आता याने झाकून ठेवतो. बनते मग मस्त. थंड आहे गरम आहे. थंड. मी आलो आता भावा बहिणीनो चक्कीवाल्याकडे. किती वेळ आहे का. वाचत आहे. वाचत आहे. बघा मग आले सुस्ती नाही करायचं. आले सुस्ती नाही करायचं. मग वेळ लावला दळाले. मग वेळ लावून टाकला. चाललो आम्ही घराकडे. हे बघा मंदिरापाशी आलो. बघा मित्रांनो 5-6 तासानंतर बघा घुगऱ्या आमच्या रेडी झाल्या. आता ह्या आजीसाठी नेऊन देतो या घुगऱ्या. गरम आहे. आत्ताच आलो आम्ही चक्कीहून आलो. नेऊन देतो आता आजीले. आता इकडं हे बघा अंधार पडून आहे. हे बघा आता आलो आता आजीच्या घराकडे. आजी येत आहे उभी. म्हणजे आता आत्ता आलो मी चक्कीहून. लय वेळ लागला आम्हाला. हो चक्कीहून आलो. जाऊ आता घराकडे. असं का आम्हाला वेळ लागला. आम्हाला आता आमच्या पोळ्या बनवायच्या आहे. पोळ्या बनवून तर आमचं आता जेवण होईल. पहा आता. चाललो आता मी आपल्या घराकडे. झाली म्हणलं. किती वाजले आता. 8 वाजले आता. कमी टाइम झाली हो. बरं झालं तुम्ही आले तर. हो मी गेलती पहिले चक्कीवर. दाजी आले चक्कीवर तर बरं झालं. ते तुमच्या आमच्या घराकडे येताना आहे ना. रस्ते खराब आहे ना. रस्ता चांगला नाही आहे. तर देवळा पाहिजे चांगला आहे. थोडस लाईट लाईट नाही ना आमच्या घरापाशी तिकडं.
आता पोळी नाही तिकडी नाही अंधार आहे अंधार अंधार आहे एवढीच लोक आता करून आणलं आता घेतलं गावकरी 8:30 वाजते हो का जेवायला बसाले हो हो दे मग दिवसभर हातरी कामानं होता ना लई काम होते गहू गारले गहू हे केले साफसूफ हे पीठ लावून आणलं ज्वारीचं आता उद्या भाकरी बनवतो लई सारी काम होते म्हणून आता कधी भिजवा लागली तुझी केल्याने साफ सूप हो तुझी त्याच्या पहिलं केल्या न हे केलं असे लई सारी कामं राहते घरी राहिलं का तर रोज कामाला जातो ना मी घरी दारी सारखं कसं जाते काम तर मला काही करायला भेटत नाही मग घरचे काम घरी राहिलं एका वेळेस का मग लई सारी कामं निघते काही भाऊ बंद म्हणते सामान सुमान रचून ठेवत नाही म्हणते आता वेळ कमी जाते कामाधामाचा आणि जागा कुठे ठेवाली आता आमचं खेड्यावरचं काही जेवण नसतं असं. डब्बे डुबे कोणते रचून ठेवण्यालायक डब्बे नाही आमचे आता क्षमा करा भावा बहिणींना आमचं आता तसंच राहते आमच्या हाताने आता चूक झाली असं तर मागते ठेवतो आता भावा बहिणींनो आता हे करून द्या इकडे सुमित्रा चालू आहे स्वयंपाक बघा तिकडे सुमित्रा घेतो आता गहू द्या आता मस्त बनल्या आता लयमान शिजवल्या 5-6 घंटे याने शिजवल्या तेव्हा हे कुठं एवढ्या बनले जबरदस्त आता एवढ्यात जास्त शिजून तेवढ्यात गहू द्यायला चव येते घेतली आता घोकरी आता झाली पोळी घेतली आता पोळी आता गरम गरम पाहतो आता भावा बहिणींनो मस्त बोलले भाऊ